काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडणार नाही असा दावा करत सगळे 8 खासदार आता एकसंध आहेत असं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। सेनेच्या बाबतीमध्ये असं पुन्हा करावं हे सत्ताधाऱ्यांनी का वाटतंय असा प्रश्न मनात येतो तो जास्त महत्त्वाचा आहे। ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना सोडणं हे अयोग्यच आहे आणि हे लोक जनतेच्या नजरेला नजर देऊ शकणार आहात का? महाराष्ट्राचा डीएनए संघर्षाचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र संघर्ष करेल आणि पुन्हा उभारी घेईल अशी मला आशा आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। आज पुन्हा शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळ्यात पहिली फूट ही खासदारांमध्ये दिसून येते आहे। तुम्ही खासदार आहात, संसदेत तुम्ही असता, तुमचं या फुटीबद्दल काय मत आहे? जी काही फूट अशा पद्धतीनं पाडली जाते किंवा पडती आहे किंवा खासदार स्वतःहून व्हीप काढलेल्या बैठकीला हजर राहत नाही, ह्या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? सर्वप्रथम शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देईन, कारण शिवसेनेचं महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीत एक फार मोठं योगदान आहे आणि मुंबईमध्ये तर जो एक हक्काचा आवाज म्हणून शिवसेनेनं अनेक वर्ष काम केलेलं आहे हे कोणीही विसरू शकत नाही। राहिला प्रश्न फुटीचा नेमकं का हे घडतंय, तर हा खरं तर शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी याविषयी भाष्य केलेलं आहे। त्रयस्थ म्हणून मी याच्याकडे बघतो तेव्हा खरोखर का याचं एक ॲनालिसिस जेव्हा होतं तेव्हा हे खरोखर जुलैच्या अधिवेशनामध्ये जी चर्चा आहे की कदाचित परिसीमन याचं पुन्हा बिल येणार आहे किंवा पुन्हा महिला विधेयक आणण्याचा प्रयत्न होणार आहे, यासाठी ही संख्या वाढवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण गेल्या अधिवेशनामध्ये हे बिल 2/3 मेजॉरिटी जे आहे ते 2/3 मेजॉरिटी क्रॉस झाली नाही आणि त्यामुळे हे बिल पडलं। पण यावेळी हे बिल पुन्हा आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे का? त्यासाठी या गोष्टी होत आहेत का? आणि त्यासाठी जर या गोष्टी होत असतील तर विधेयक समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणं फार उचित ठरेल, कारण अनेक प्रश्न यामध्ये गुंतागुंतीचे आहेत। चर्चा तुमच्या पक्षाची सुद्धा आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सुद्धा खासदार जे आहेत ते वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संपर्कात आहे। तुम्ही आहात का कोणाशी संपर्कात? मला वाटतं माझ्यापर्यंत अजून अशी काही चर्चा पोचलेली नाही आहे आणि या चर्चा या कायम उठत असतात, या चर्चा होत असतात आणि यामध्ये काही तथ्य आहे असं मला मुळीच वाटत नाही। कारण यामध्ये काही दिवसांपूर्वी अचानक एक चर्चा आली होती की मग काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार का? मला वाटतं या सगळ्या विनाकारण उठवलेल्या वावड्या आहेत। म्हणजे खासदार म्हणून आमच्या जे 8 खासदार लोकसभेतले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत, एक खूप घट्ट बांधलेली अशी मोठ आहे। म्हणजे तुम्ही आज रिप्रेझेंटेशन म्हणत असाल तर आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाला जी काही बोलण्याची संधी आहे, प्रत्येकाच्या संदर्भामधले जी काही गोष्ट असेल, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक कुटुंब म्हणून पुढे जात असतो आणि त्यामुळे या कुठल्याही चर्चांना मला वाटत नाही काही तथ्य आहे। दुसरी तुम्ही कॉन्फिडंट आहात की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फुटणार नाही? 100%। कारण यामध्ये जी संवादाची एक गोष्ट आहे, ही संवादाचं सूत्र हे सगळ्यांकडे जो संवाद आहे तो स्वतः आमच्या नेत्या सुप्रियाताई असतील किंवा आदरणीय पवारसाहेब असतील, पवारसाहेबांकडे एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे की ती आमच्यासाठी लोकसभेत आम्ही त्याला असं म्हणतो की एक 1 विंडो सिस्टम आहे। म्हणजे तुम्ही कुठलीही अडचण घेऊन जाऊ शकता, तुम्ही कुठलीही गोष्ट घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला त्याविषयी मार्गदर्शन हे मिळतं आणि जेव्हा ही जस्ट अ फोन कॉल अवे असं आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, तेव्हा ते कायम या सगळ्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात। त्यामुळे इतर काही कारणं असण्याचं काही मला वाटत नाही कारण, त्यामुळे मी कॉन्फिडंट आहे की अशी काही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाबतीत होणार नाही। कालपर्यंत ते तुमच्या सहयोगी पक्षातले खासदार होते, संसदेत तुम्ही एकमेकांना भेटतच असाल, एकत्रित आजूबाजूला बसतच असाल, तर असं कधी काही वाटलं का? अशी जसं तुम्ही म्हणता अशी चर्चा कधी कधी कानावर येते, पण या चर्चेला किती त्यात तथ्य असेल असं वाटत नाही। पण आत्ता ज्या खासदारांनी जो काही निर्णय घेतला आहे तो का घेतला आहे, कोणत्या परिस्थितीत घेतला आहे, त्या प्रत्येकाची काहीतरी वेगळी कारणं असू शकतात, त्यामुळे त्याविषयी मला वाटतं की भाष्य करणं उचित नाही। पण असं फार असं घडेल याची काही ठिकाणी चर्चा ही कानावर येत होती, परंतु शिवसेनेच्या बाबतीमध्ये ही गोष्ट पुन्हा करण्याची आवश्यकता सत्ताधाऱ्यांना का भासते, हा जास्त महत्त्वाचा प्रश्न मनात त्यामुळे तयार होतो। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये कोणताही खासदार इतर पक्षात जाणार नाही असा ठाम दावा केलाय माढ्याचे खासदार
धैर्यशील मोहिते पाटील यांनी. इतर पक्षाबाबत आम्ही काही सांगू शकत नाही असं ते म्हणाले. आणि त्याचबरोबर फोडाफोडीचं राजकारण जनता अगदी शांतपणे पाहते आणि निवडणुका आल्यावर जनता योग्य निर्णय घेईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. उमेश पाटील हे मोठ्या पक्षाचे मोठे प्रवक्ते आहेत आणि मी छोटा खासदार आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर पक्ष सोडून गेलेल्या खासदारांना Y+ सुरक्षा मिळतीये तर ती चांगली गोष्ट आहे असंही मोहिते पाटलांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तर कोण हलणार नाही, इतर पक्षाचं ते काय बोलू शकत नाही. उमेश पाटील म्हणतात की राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे जे जिल्ह्यातले तुमचे 4 आमदार आहेत ते संपर्कात आहेत. मोठ्या पक्षाचे मोठे प्रवक्ते आहेत, ते मोठे विचार असतील. मी छोटा खासदार आहे, मी काय बोलणार त्याच्यावर. 6 खासदार ठेवलेले आहेत, त्यांना परत Z+ सुरक्षा देण्यात आलेली आहे. Y+. चांगलं आहे, बहुतेक केंद्राची पण सुरक्षा मिळेल त्यांना. आता विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेवरनं राहुल गांधी यांनी कानउघडणी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपली कन्या शिवानी यांना चंद्रपुरातनं, नाना पटोले यांनी आपला मुलगा राहुल याला भंडारा गोंदियातनं, तर डॉक्टर नितीन राऊत यांनी आपला मुलगा कुणाल राऊत, तर बाळासाहेब थोरात यांनी आपली मुलगी डॉक्टर जयश्री यांना अहिल्यानगरमधनं, अमरावतीतनं यशोमती ठाकूर यांचा स्वतः निवडणूक लढवावी, अमित देशमुख यांनी बंधू धीरज देशमुख यांना लातूरमधनं उमेदवारी द्यावी आणि विश्वजित कदम यांनी सांगलीतूनच आपल्या कुटुंबातले उमेदवार द्यावे असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिले होते. पण आदेशाला धुडकावलंय, त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता या नेत्यांवर प्रचंड नाराज आहे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याबद्दल प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडनं राहुल गांधी यांना माहिती घेतल्याचंही कळतंय. तर आता शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये काळ्या रंगाला बंदी आहे. काळ्या रंगाचे कपडे घालून जो येईल त्याला प्रवेश बंदी आहे. सभागृहाबाहेर तपासणी करतानाच काळे कपडे घालणाऱ्यांना अडवलं जात आहे असं कळतंय. नेस्को बाहेरची ही बंदी पाहू शकता. आपण पाहतोय की आता नेस्को बाहेरच्या मेळाव्यामध्ये, शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून येणाऱ्यांना बंदी केली जाते. निषेधाचा रंग म्हणून ती बंदी आहे. या ठिकाणी सभागृहाच्या बाहेरच जो कोणी पदाधिकारी काळा रंग घालून येतोय त्याला बंदी केलेली आहे, त्याला आत सोडलं जात नाही असं कळतंय. शिवसेनेचा नेस्को येथे होणारा जो मेळावा आहे त्या ठिकाणीची ही दृश्य आपण पाहतो. गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एक फोटो आता समोर आलाय. फुटीच्या वाटेवर असलेल्या निंबाळकर नेमके ते कुठे आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि अशामध्येच त्यांचा एक फोटो समोर आलाय. या फोटोमुळे ओमराजे निंबाळकर पुण्यामध्येच आहेत अशी शक्यता वर्तवली जाते. बीडमध्ये तरुण जगदीश परताडे या तरुणानं ओमराजेंचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. राज्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या नेत्यांची भेट होती असं कळतंय आणि कॅप्शन यावेळी या फोटोला दिलेलं गेलंय. ऑपरेशन टायगर नंतर खासदार ओमराजे निंबाळकरांनी न्यूज 18 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. समोर सत्ता आणि पैसा तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे, मात्र निष्ठा असून लोकांची कामं करता येत नाहीत तर लोकांसमोर कसं जायचं अशी प्रतिक्रिया निंबाळकरांनी दिली आहे. तर पक्ष सोडण्याचा विचार भावनिकदृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीयदृष्ट्या योग्य आहे असं स्पष्टीकरण ओमराजे निंबाळकरांनी दिलंय. धाराशिवचे ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्यासाठी मुंबईला निघालेत. दरवर्षीचा मेळावा आणि यावर्षीचा मेळावा यात माझ्यासाठी खूप मोठा फरक आहे. मेळाव्याला जाताना ओमराजे निंबाळकर सोबत नाहीत याचं दुःख आहे असं कैलास पाटील म्हणालेले आहेत. पण मी उद्धव ठाकरे पक्षाशी प्रामाणिक आहे असं वक्तव्य कैलास पाटील यांनी केलं. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. शिवसेनेचा आज वर्धापन दिन 60वा आहे, त्यामुळं मुंबईत यासाठी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी कैलास पाटील आमदार जे आहेत ते ठाकरे गटाचे ते त्या मेळाव्यासाठी निघालेले आहेत. ठाकरे गटाचे यावर्षी मेळाव्याला विशेष महत्त्व आहे की दरवर्षी खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास दादा हे जोडीनं ह्या मेळाव्यासाठी जात असतात. मात्र यावर्षी ज्या सगळ्या बंडखोरीच्या चर्चा आहेत त्या चर्चेमुळं या मेळाव्याला देखील विशेष महत्त्व आलं आहे. कैलास दादा, तुम्ही मेळाव्यासाठी जात आहेत, यावर्षी तुमच्यासाठी एक असं की तुमचे दोस्त तुमचे ओमराजे तुमच्यासोबत नाही आहेत. ते नसतील तर माझ्यासाठी खरंच दुःखाची गोष्ट आहे. परंतु
मी पक्षाशी प्रामाणिक होतो आणि इथून पुढेही राहणार. त्यामुळे मी दरवर्षीप्रमाणे या वर्षी मेळाव्याला जातो आहे आणि उद्धवसाहेब जे विचार देतील त्या विचाराप्रमाणे पुढचं काम आमचं चालू राहील. बरं दादा, एक सांगा की आता ही सगळं मेळाव्याची ही सगळी परिस्थिती, आज मेळावा आहे नेमका, हे खरंच हा दिवस वाटलं होतं आपल्याला कधी येईल किंवा काय वाटलं होतं असं कधी मित्राला सोडून मेळाव्यासाठी? नाही, ही कधीच म्हणजे कल्पनाही केली नव्हती आणि दुर्दैवानं ती आज वेळ येते, ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही काल सुद्धा म्हटलं होतं की मी सतत दादांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय. आजही तशीच परिस्थिती आहे का? आजही तुमची भूमिका? माझी भूमिका तीच आहे. शेवटपर्यंत माझी भूमिका तीच राहणार आहे की एक संघ शिवसेना राहावी आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण संपर्क होत नाही, हे माझं दुर्दैव आहे. बरं, संपर्क करण्याचा प्रयत्न करता पण संपर्क होत नाही म्हणतात. त्यांना घाई आहे मेळाव्याला जाण्याची. मात्र कैलाश पाटील जे आहेत ते मेळाव्यासाठी मुंबईकडे निघालेले आहेत. सागर जाधवसह बालाजी निरफर, न्यूज 18 मराठी, धाराशिव. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचं जवळपास निश्चित झालं. केवळ आता औपचारिकता बाकी आहे. गुरुवारी त्यांनी पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावली आणि ओमराजेंच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झालं. पण त्यानंतर आता ओमराजेंच्या सोशल मीडियावर त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. पाहूया. बाण चोरलाय, चोरल्याला बाण घेऊन कोण आलाय? हा, ही पक्क लक्षात ठेवा बरं का. ही म्हाताऱ्या कोताऱ्याला जरा माहित नाही. ती उगच बाण ती लय चाबरी आहे. ती आपल्या बाळासाहेबाचा बाण त्याला पै हाणलाय म्हणायचं का? गेल्या 2 दिवसांपासून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं हे जुनं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय. शिवसेनेतील फुटीनंतर ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ काही सोडली नव्हती, पण आता ती वेळ आली आहे. ओमराजे ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ही चर्चा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर ओमराजेंना अनफॉलो करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. फेसबुकवर 6000 पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी त्यांना अनफॉलो केलंय, तर इंस्टाग्रामवर 20,000 जणांनी अनफॉलो केलंय. ओमराजेंचे सोशल मीडियावरील समर्थक आता त्यांची साथ सोडू लागल्याचं पाहायला मिळत आहे. ओमराजेचा निर्णय आम्हाला आवडला नाही आहे. गट बदलून दुसऱ्या गटात चालले तर त्याच्यामुळे आवडला नाही आहे. त्याच्यामुळे अनफॉलो इंस्टावरचं फॅन फॉलोअर्स वगैरे का आम्ही अनफॉलो केलं आहे. गट बदलून जाऊ नये त्यांनी. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठी जर खंजीर पुसून जात असाल तर आमच्यासारख्या शिवसैनिकाला वेदनादायी गोष्ट आहे. आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही शिंदे गटात गेलात आणि दुसऱ्या इलेक्शनमध्ये जर उभारायची तुम्ही प्रसंग आला तर तुम्ही 100% 101% निवडून येणार नाही, ह्याची गॅरंटी मी एक शिवसैनिक म्हणून देतो. ओमराजेंच्या बंडावरून सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया पाहायला मिळते. त्यापैकी या काही पोस्ट पहा. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, गद्दार मावळे तयार केले नाहीत, असं एका नेटकऱ्यानं म्हटलंय. तर तुम्ही न्यायालयात न्यायाची अपेक्षा करता आणि तुम्हाला ज्यांनी मतदान केलं त्यांच्यावरच अन्याय करता, असा टोला एकानं लगावलाय. तर लाज वाटू द्या, तुमच्या कठीण काळात ज्यांनी तुम्हाला आधार दिला त्यांच्या पाठीत तुम्ही वार करताय, अशी प्रतिक्रिया एकानं सोशल मीडियावर दिली आहे. खरं तर ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. जवळचे निष्ठावंत किचन कॅबिनेट मधील अशी विविध विरुद्ध मिरवणाऱ्यांनी नेत्यांची साथ सोडल्याचा इतिहास आहे. त्यामुळं ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंची साथ सोडली तर त्यात नवल काय? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. नाशिकच्या आयटी कंपनीमधल्या लैंगिक शोषण प्रकरणी धर्मांतर प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निदा खानच्या जामीन अर्जावर 25 जूनला सुनावणी होणार आहे. तौसिफ खान, दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर सुद्धा 25 जूनला सुनावणी होणार आहे. नाशिकचं हे प्रकरण आपण पाहतोय. निदा खाननं जामीन अर्ज दाखल केला होता आणि त्याच्यावर आता 25 जूनला सुनावणी होणार आहे.